आज आपण लिमिट चॅप्टर स्टार्ट करतो आहे. तर हा चॅप्टर स्टार्ट करत असताना याच्या लिमिटच्या रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या पहिल्या समजून घेऊयात. समजा आपल्याकडे एक व्हेरिएबल आहे आणि एक कॉन्स्टंट नंबर आहे. व्हेरिएबल एक्स घेतला मी, एक्स हा व्हेरिएबल आहे आणि ए कॉन्स्टंट आहे, ए एक कॉन्स्टंट नंबर आहे. मग इथं या नंबर लाईनवरती मी ए इथं घेतला, हा ए आहे. आता याच्यामध्ये एक्स काय व्हॅरी होणार आहे, बरोबर. एक्सच्या व्हॅल्यूज व्हॅरी होणार आहेत, त्या चेंज होत राहणार आहेत. मग समजा मी या नंबर लाईनवरती एच्या राईट साईडला इकडून या व्हॅल्यूज घेतल्या, मी एक्सच्या जवळच्या व्हॅल्यूज, एकदम जवळच्या व्हॅल्यूज घ्यायच्या. आणि दुसरी गोष्ट, एक्सपासून लेफ्ट साईडने एक्सच्या जवळच्या व्हॅल्यूज घेतल्या. आता या एक्सच्या एकदम क्लोज असणाऱ्या व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत. क्लोजर अँड क्लोजर व्हॅल्यूज टेक्स एक्स, पण इक्वल नाही पाहिजेत. म्हणजे समजा आपण दुसरं एक एक्झाम्पल घेतलं. एक्झाम्पल असं घेऊ, इथं एक पॉईंट घेतला मी टो, एच्या जागी टो घेतला. आणि एक्सचं मिनिंग काय आहे पहा, व्हेरिएबल. तर राईट साईडहून टोकडे येणार आहे. इथं कुठंतरी 3 आहे, बरोबर. इथं समजा 2.5 आहे आणि एक्सच्या व्हॅल्यू इकडून घेत चाललो आहे आपण. म्हणजे कोणत्या घ्यायच्या, 2.5 घ्या, 2.4, 2.3, 2.1, बरोबर. 2.0 टू घ्या, 2.01, 001 अशा एक्स टूच्या जवळच्या व्हॅल्यूज घ्यायचे एक्सला. हे कधी राईट साईडून येताना. आता लेफ्ट साईडून इकडून जर आपण चाललो असेल तर व्हॅल्यूज काय येतील. इथं समजा मी एक्स आणि टोच्या लेफ्ट साईडच्या व्हॅल्यू घेतो आहे, तर इथं येतील समजा आपण इथं 1 आहे, इथं 1.5, 1.5 पासून पुढच्या व्हॅल्यूज घेऊयात, जवळच्या व्हॅल्यू घ्यायची. 1.5, आता 1.5 पासून टोकडे जायचं आहे. म्हणजे काय येईल, 1.5, 1.6, 1.7, 1.8, 1.9, 1.09 किंवा 1.99, 1.999 अशा सर्व टोच्या जवळच्या व्हॅल्यूज घ्यायच्या, पण एक्झॅक्टली टो घ्यायचा नाही. आणि हे जे आपण प्रोसेस करतोय याला बोलायचं एक्स टेन्स टू ए. एक्स टेन्स टू ए आणि हे एक्स टेन्स टू ए बोलायचं. आणि याला लिहायचं आहे कसं, एक्स एक ॲरो द्यायचा आणि ए, एक्स टेन्स टू ए, याचं मिनिंग आलं. आता आपण हा समजा टोला ए घेतला, याच्या राईट साईडून येतो आहे टोकडे, लेफ्ट साईडून टोकडे येतो आहे. याच्यावरून पण दोन याचे टाईप पडले आहेत एक्स टेन्स टू एमध्ये. जर आपण लेफ्ट साईडने येत असेल तर फर्स्ट एक्स टेन्स टू मायनस ए. म्हणजे काय, इथं हा ए दिलेला आहे आणि तुम्ही इकडून एकडे चाललेला आहे, लेफ्ट साईडून एकडे ए जवळच्या व्हॅल्यूज घेत आहे लेफ्ट साईडपासून. तर याला बोलायचं एक्स टेन्स टू मायनस ए, ए मायनस कसंही बोला. आणि दुसरा एक्स टेन्स टू ए प्लस. म्हणजे काय, एच्या राईट साईडने एच्या जवळच्या व्हॅल्यूज घेत आहे तुम्ही एक्ससाठी. याला बोलायचं एक्स टेन्स टू ए प्लस. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. जर आपणाला एखाद्या पॉईंटच्या लेफ्ट साईडून आपण त्या पॉईंटच्या जवळच्या व्हॅल्यूज एखाद्या व्हेरिएबलला घेत असेल तर त्याला बोलायचं एक्स टेन्स टू ए मायनस. आणि जर राईट साईडून व्हॅल्यू घेत येत असेल तर त्याला बोलायचं एक्स टेन्स टू ए प्लस. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघूयात, लिमिट ऑफ अ फंक्शन. व्यवस्थित लक्ष द्यायचं. नवीन पॉईंट आहे, नवीन कन्सेप्ट आहे हा पूर्ण चॅप्टर. नेक्स्ट पॉईंट आहे लिमिट ऑफ ए फंक्शन.
फंक्शनवरती लिमिट फाइंड कसं करायचं आहे बा. समजा एक फंक्शन दिलेलं आहे आपल्याला, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 3. हे एक फंक्शन दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला याचं लिमिट फाइंड करायचं आहे. कसं करायचं बा. आता या फंक्शनमध्ये जो व्हेरिएबल एक्स आहे, या एक्सच्या व्हॅल्यू 3च्या जवळच्या घ्यायच्या, पण इक्वल टू 3 घ्यायचं नाही. 3ला एकदम क्लोज असणाऱ्या व्हॅल्यूज घ्यायच्या. मग मी एक टेबल तयार करतो, त्याच्यामध्ये एक्स आणि घेतलेला जो एक्स आहे आपला, तो जर आपण या फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्समध्ये पुट केला तर याचा ॲन्सर काय येतं आहे, असा एक टेबल तयार करतो. त्या टेबलमध्ये ओके आपण एकदा लेफ्ट साईडने अप्रोच करूयात एक्सला 3कडे आणि एकदा राईट साईडने घेऊयात. ओके, इथं एक्स एफ ऑफ एक्स. आता पहिला आपण लेफ्ट साईडने जाऊयात. इथं लिहितो मी वरती याच्या, एक्स अप्रोचेस टू 3, एक्स अप्रोचेस टू 3 फ्रॉम लेफ्ट. ओके, लेफ्ट साईडने अप्रोच करतो आहे आपण, 3कडे चाललेलो आहोत, पण एक्झॅक्ट 3 घ्यायचा नाही. ओके, मग आता व्हॅल्यूज ठेवल्या. समजा 2.5 घेतला, त्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू घ्या. 3कडे जायचं आहे, 2.6, 2.7, 2.8 घ्या. 2.8, 2.9, 2.99. बस एवढ्या व्हॅल्यूज घेऊयात. 3च्या जवळच्या व्हॅल्यू, लेफ्ट साईडने जायचं तिकडे 3कडे, पण एक्झॅक्ट 3 घ्यायचा नाही. तर आता या फंक्शनच्या व्हॅल्यूज काय येत आहेत पहा. एफ ऑफ एक्स काय येतो, जर मी या फंक्शनमध्ये एक्स इक्वल टू 2.5 ठेवला तर एफ ऑफ एक्स किती येतो आहे, 2.5 प्लस 3 हा येईल 5.5. 2.6 ठेवला तर 5.6, 2.7 ठेवला तर 5.7, 2.8 ठेवला तर येईल 5.8, हा येईल 5.9, हा आला 5.99. ओके, हे काय करतोय आपण, लेफ्ट साईडने 3कडे चाललेलो आहे बरोबर. पण जसजशा व्हॅल्यू तुमच्या 3कडे जात आहेत, इथं पहा एक्स 3कडे जातोय, कोणत्या साईडने, लेफ्ट साईडने, म्हणून इथं मी मायनस दिलं. एक्स टेन्स टू 3 मायनस. देन एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स टेन्स टू, एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू कुठे चालल्या आहेत पहा, 6कडे चाललेले आहेत बरोबर. 5.5, 5.6, 5.7, 5.8, 5.9, 5.99, एक्झॅक्ट 6 नाही पण 6कडे चाललेले आहेत बरोबर. आता हे लेफ्ट साईडने, सेम राईट साईडने करूयात. एक्स अप्रोचेस टू 3 फ्रॉम राईट. ओके, इथं एक्स घेतला, इथं एफ ऑफ एक्स घेऊ. किती व्हॅल्यू आहे तुम्हाला समजायला हो बस. ओके, आता आपण व्हॅल्यूज घेऊयात, राईट साईडने घ्यायचे आहेत, म्हणजे 3च्या पुढचा नंबर 4 काढून 3कडे यायचं आहे आपल्याला बरोबर. आणि एकदम जवळचे व्हॅल्यू घ्यायचे आहेत. मग मी घेतला, समजा पहिला घेतला 3.6, 3.6, 3.5, 3.4, 3.3, 3.2, 3.1, 3.01 अच्छा राईट साईडने आलेलो आहे. आता ह्या व्हॅल्यू जर पुट केल्या आपण त्या फंक्शनमध्ये, फंक्शन कोणतं आहे, फंक्शन दिलेलं आहे एक्स प्लस 3, याच्यामध्ये जर ह्या व्हॅल्यूज पुट केल्या तर हे किती येईल पहा. 3.6 जर पुट केला तर हा किती येईल 6.6. 3.5 पुट केला तर 6.5, 3.4 केला तर
6.4 हा येईल 6.3, 6.2, 6.1, 6.01. पुढच्या व्हॅल्यूवाल्या अजून तुम्ही 6च्या जवळ जाईल, बरोबर. म्हणजे याचं मिनिंग काय, x टेन्स टू 3 राईट साईडने येत आहे, म्हणजे इथं प्लस लिहिला, बरोबर. आणि एफ ऑफ एक्स कुठे जातो आहे, एफ ऑफ एक्स टेन्स टू 6. ओके. आणि तर याच्यामध्ये आपण हे दोन्ही बघितलं, एक्सच्या कोणत्याही साईडने जाऊ देत, राईट साईडने जाऊ दे किंवा लेफ्ट साईडने जाऊ दे, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येते, 6 येते. म्हणजे याला काय बोलायचं, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स इज 6. याला बोलणार आपण लिमिट ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स इज 6. आणि हे लिहायचं कसं, तर लिमिट, ओके, हे लिमिट आहे, हे लिमिट असतं, म्हणजे दोघांचं एकत्रित मिळून ते कोणतं आलं, एक्स टेन्स टू 3. राईट साईडने असेल किंवा लेफ्ट साईडने असेल तर ते आपण एकदा लिहिलं 3. एफ ऑफ एक्सचं फंक्शन आहे आणि याच्या व्हॅल्यू काय आली, 6 आली. हे लिमिट असं लिहायचं, लिमिट एक्स टेन्स टू 3 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 6. ओके. आता काही फंक्शनचे जे लिमिट फाइंड कसे करायचे पहा. ओके. समजा एखादा पॉलिनॉमियल दिलेला आहे, पॉलिनॉमियल पी ऑफ एक्स इज पी ऑफ एक्स हे एक पी ऑफ एक्स इज पॉलिनॉमियल आहे इन एक्स, पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल एक्स. मग याचं लिमिट काय असतं, तर देन याचं लिमिट मी एक्स टेन्स टू ए घेतला, लिमिट एक्स टेन्स टू ए पी ऑफ एक्स, हे लिमिट काय असतं, डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची त्याच्यामध्ये, जे पॉलिनॉमियल असेल त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू पुट करायची. म्हणजे काय पहा, इक्वेशन घेऊयात, लिमिट एक्स टेन्स टू 2 आणि इथं पॉलिनॉमियल घेतलं मी 2x² प्लस 1, एक पॉलिनॉमियल आहे, बरोबर, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. मग याचा आन्सर काय येतं, तर डायरेक्ट 2ची व्हॅल्यू पुट करायची. हे किती येईल, 2 × 2² 4 प्लस 1 इज इक्वल टू 8 प्लस 1 इक्वल टू 9. म्हणजे या फंक्शनचं लिमिट काय आलं, 9 आलं. कधी जर दिलेलं फंक्शन हे पॉलिनॉमियल असेल तर. ओके. आता एक दुसरा टाईप बघूयात. दुसरा टाईप असा आहे, गिवन फंक्शन इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स, या फॉर्ममध्ये असेल. म्हणजे कसं, रॅशनल फंक्शन असेल, दॅट इज रॅशनल फंक्शन. जर रॅशनल असेल तर त्याचं लिमिट कसं फाइंड करायचं, त्याची लिमिट व्हॅल्यू कशी फाइंड करायचे ते बघूयात. इथं पी आणि क्यू जे आहेत, हा पी ऑफ एक्स आहे अँड क्यू ऑफ एक्स, हे पॉलिनॉमियल आहेत, आर पॉलिनॉमियल्स इन एक्स. हे दोन्ही पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स दोन्ही पॉलिनॉमियल आहेत, बरोबर. आता याचं लिमिट कसं फाइंड करायचं, याचं लिमिट फाइंड करताना आपल्याकडे 3 केस तयार होत आहेत. कोणत्या 3 केस, समजा मी हे लिमिट घेतलं, कन्सिडर लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स. तर याच्यामध्ये या फंक्शनवरती लिमिट अप्लाय करताना 3 केस आहेत. आता या 3 केस कोणत्या पहा,
we get 3 different cases. फर्स्ट केस काय आहे, तर याच्यामध्ये ते जर लिमिट मी पुट केलं आणि क्यू ऑफ ए हा नॉन झिरो आला, मी त्या फंक्शनमध्ये पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्समध्ये लिमिट काय होतं, एक्स टेन्स टू ए म्हणजे एक्स इक्वल टू ए पुट केला, तर जो डिनॉमिनेटर आहे तो नॉन झिरो येतो आहे, बरोबर. पहिल्या केसमध्ये डिनॉमिनेटर नॉन झिरो आला तर त्याचं लिमिट काय असतं, देन लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स इज इक्वल टू पी ऑफ ए अपॉन क्यू ऑफ ए. फक्त व्हॅल्यू पुट करायची बस. कधी, जेव्हा डिनॉमिनेटर नॉन झिरो असेल तेव्हा. आता दुसरी केस, ही झाली पहिली केस. दुसरी केस काय आहे पहा. दुसऱ्या केसमध्ये सेकंड केस, क्यू ऑफ ए इक्वल टू झिरो. क्यू ऑफ ए झिरो आहे म्हणजे काय, डिनॉमिनेटर झिरो आहे अँड न्यूमरेटर नॉन झिरो आहे. डिनॉमिनेटर झिरो आला आणि न्यूमरेटर नॉन झिरो आला. आता आपण इथं बघूयात, एक साधा रॅशनल नंबर घेऊयात, 2/0. हे येतं का करता, नाही ना, हे डिफाईन होत नाही, बरोबर. लिमिटमध्ये सुद्धा याचं लिमिट डिफाईन होत नाही. देन सेकंड केसमध्ये पहा, डिनॉमिनेटर झिरो आणि न्यूमरेटर जर नॉन झिरो असेल तर त्या फंक्शनचं लिमिट एज एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट. लिमिट एक्झिस्ट होणार नाही. कधी, डिनॉमिनेटर झिरो आणि न्यूमरेटर नॉन झिरो असेल तर त्या फंक्शनला लिमिट एक्झिस्ट होणार नाही. ही झाली सेकंड कंडिशन. आता थर्ड कंडिशन बघूयात. थर्ड कंडिशनमध्ये हा जो थर्ड केस आहे, या थर्ड केसमध्ये डिनॉमिनेटर जर आपण व्हॅल्यू पुट केली एक्स इक्वल टू ए आणि तो झिरो येतो आहे अँड पी ऑफ ए इज ऑल्सो झिरो. दोन्ही झिरो आहेत. डिनॉमिनेटर झिरो आहे, न्यूमरेटर झिरो आहे, म्हणजे फंक्शन काय आलं, 0/0 या फॉर्ममध्ये फंक्शन आलं. तर त्या लिमिटची व्हॅल्यू कशी फाईंड करायची, तर काय करायचं आहे पहा. फंक्शनमध्ये पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्स जे एक्सची पॉलिनॉमियल होती त्यांना फॅक्टराईज करायचं, त्यांना एक्सप्रेस करायचं. एक्सप्रेस पी ऑफ एक्स अँड क्यू ऑफ एक्स ॲज, हे कसं एक्सप्रेस करायचं आहे पहा. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस ए इंटू P1 ऑफ एक्स. म्हणजे काय, त्याचे फॅक्टर जे काय असतील, पॉसिबल फॅक्टर होत असतील ते फॅक्टर बघायचे काय येत आहेत ते. ह्या पी ऑफ एक्स मी जनरल घेतो आहे. पी ऑफ एक्सचे फॅक्टर काय आले, फर्स्ट आला एक्स मायनस ए इंटू P1 ऑफ एक्स आणि जो क्यू ऑफ एक्स आहे याचे फॅक्टर काय आले, एक्स मायनस ए इंटू Q1 ऑफ एक्स. या दोघांचे फॅक्टर केले. आता हे जे फॅक्टरायझेशन आहे हे आपण त्या लिमिटमध्ये पुट करूयात. Therefore लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स. आता त्यांचे जे एक्सप्रेशन आलेले आहेत पी ऑफ एक्स आणि क्यू ऑफ एक्ससाठी ते बघा. लिमिट एक्स टेन्स टू ए आणि पी ऑफ एक्ससाठी एक्स मायनस ए
p1 of x upon x minus a q1 of x. ओके, काही वेळेला काय होईल पहा, हे या ज्या पॉवर आहेत एक्स मायनस ए आणि एक्स मायनस ए न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये त्या वेगवेगळ्या असतील. इथं या पॉवर वेगवेगळ्या असतील. इथं समजा आर आहे पॉवर, इथं एस आहे. एक्स मायनस ए रेस टू आर इंटू p1 ऑफ एक्स अपॉन एक्स मायनस ए रेस टू एस इंटू q1 ऑफ एक्स या फॉर्ममध्ये आलेला आहे ते. आणि याच्यामध्ये एक कंडिशन लक्षात ठेवायची, एक्स मायनस ए हा नॉन झिरो पाहिजे. एक्स मायनस ए नॉन झिरो पाहिजे. ओके, तर काय येईल पहा, तर याच्यामध्ये पुन्हा 3 केस आहेत. फर्स्ट काय आहे, इफ फर्स्ट केस इफ या ज्या पॉवर आहेत, या पॉवर आर इक्वल टू एस आला, पॉवर जर इक्वल आल्या, जे आपण फॅक्टरायझेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये जो काही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये कॉमन पोर्शन आहे त्याच्या पॉवर इक्वल आल्या, तर ते लिमिट काय असतं, देन लिमिट एक्स टेन्स टू ए p of x upon q of x is equal to p1 of a upon q1 of a. बरोबर, हे लिमिट आलं. जर आता त्या दोघं जर एकमेकांपेक्षा लहान मोठे असतील तर आपण दुसरी केस घेऊयात. इफ आर इज ग्रेटर दॅन एस, आर हा एसपेक्षा मोठा असेल तर याचं लिमिट काय येईल, देन लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, तर हे लिमिट काय येईल, आर ग्रेटर आहे बा, हे लिमिट येईल 0. एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्या लक्षात येईलच ॲक्च्युली कसं आहे ते. हे लिमिट काय असणार आहे, 0 कधी, आर जर ग्रेटर असेल तर, आणि आर जर एसपेक्षा लेस असेल, इफ आर लेस दॅन एस, देन त्या फंक्शनचं लिमिट काय, एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स हे एक्झिस्ट होणार नाही, डज नॉट एक्झिस्ट. ओके, हे लिमिट एक्झिस्ट होणार नाही. करेक्ट. आता आपण लिमिटची डेफिनेशन बघूया काही. आपण लिमिटला जे काही लिमिटिंग व्हॅल्यू आहे त्याला लेफ्ट साईडून त्या जवळच्या व्हॅल्यू घेतल्या तर त्याला बोलायचं एक्स टेन्स टू मायनस ए, लेफ्ट साईडने अप्रोच करतो आहे. जर राईट साईडने अप्रोच केलं तर त्याला बोलायचं एक्स अप्रोचेस टू, जो काही पॉईंट असेल ए असेल तर ए असेल कोणताही अप्रोचेस फ्रॉम राईट. ओके, आता या सगळ्या गोष्टींवरून आपण लिमिटची एक डेफिनेशन तयार केलेली आहे. ती डेफिनेशन काय आहे पहा, ओके, आता ते डेफिनेशन बघूयात काय आहे. लिमिटची डेफिनेशन बघूयात. इफ गिवन एप्सिलॉन, इफ गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, देअर एक्झिस्ट, सिम्बॉल लिहितो मी, देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 such that mod f of x minus L, mod f of x minus L is less than epsilon for all mod x minus a is less than delta. Then we say that f of x tends to L as
एक्स टेन्स टू ए. बरं, म्हणजे एक्स एकडे चालले जसं जातो, कोणत्याही साईड नसेल, राईट साईडने असू देत किंवा लेफ्ट साईडने असू दे, एक्स जर एला अप्रोच करत असेल तर एफ ऑफ एक्स हा एलकडे चाललेला आहे. बरोबर, म्हणजे एलला काय बोलायचं, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स. बरोबर, आणि हे लिहिताना काय लिहायचं आहे, दॅट इज सिम्बॉलमध्ये लिहिताना लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल. ओके, याच्यासाठी कंडिशन्स काय काय आहेत पहा. पहिली गोष्ट, एक ॲप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, एक ॲप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 म्हणजे स्मॉल व्हॅल्यू आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. हा गिवन आहे, तर एक नंबर एक्झिस्ट होतोय, तोही स्मॉल आहे, डेल्टा ग्रेटर दॅन 0. तो कसा आहे पहा, याच्यामध्ये एफ ऑफ एक्स मायनस एल ही जी व्हॅल्यू आहे, याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही लेस दॅन ॲप्सिलॉन आहे. कधी तर फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स मायनस ए इज लेस दॅन डेल्टा. एक्स मायनस ए इज लेस दॅन डेल्टा. या जर कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर आपण काय बोलणार आहेत, एल इज लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲट एक्स इक्वल टू एक्स टेन्स टू ए. ओके, आता याच्यामध्ये जो आपण स्टार्टिंगचा पार्ट एक्सप्लेन केलेला आहे तो त्यांचे डेफिनेशन आहेत. समजा जर एखादं लिमिट आपण लेफ्ट साईडने फाइंड केलं, बघूयात आपण काय आहे ते. फर्स्ट आहे वन साइडेड लिमिट. वन साइडेड लिमिट याचं मिनिंग काय आहे पहा, आपण दोन लिमिट फाइंड करतोय. दोन कोणती, एक लेफ्ट साईडने आणि एक राईट साईडने. बरं, मग त्यापैकी जे एक्झिस्ट होतं आहे त्याला वन साइड लिमिट बोलायचं. म्हणजे काय, लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स अँड लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स. ही दोन लिमिट आपण फाइंड करतो आहे प्रत्येक फंक्शनसाठी. लेफ्ट हँड दोन लिमिट, एक ए मायनस आणि दुसरा प्लस. ए मायनस आणि ए प्लससाठी. बरोबर, मग यापैकी जे लिमिट एक्झिस्ट असेल, इफ दे एक्झिस्ट आर कॉल्ड वन साइड लिमिट. यांना बोलायचं वन साइड लिमिट. दुसरी गोष्ट, लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट. लेफ्ट हँड लिमिट कशाला बोलायचं आहे, तर एखादा आपण लेफ्ट साईडने फाइंड करतो एखादं लिमिट, तर त्याला लेफ्ट हँड लिमिट बोलायचं आहे. आता याच्यामध्ये ॲप्सिलॉन डेल्टा वगैरे दिलेले आहेत, ते त्याच्यावरून डेफिनेशन लिहूयात. लेफ्ट हँड लिमिट काय आहे बघा, लेफ्ट हँड लिमिट गिवन ॲप्सिलॉन ग्रेटर दॅन 0. हा जो मराठीमध्ये सिक्स सारखा दिसतोय त्याला बोलायचं ॲप्सिलॉन. गिवन इन ॲप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट मॉड एफ ऑफ एक्स मायनस एल इज लेस दॅन ॲप्सिलॉन फॉर ऑल एक्स विथ. इथं कंडिशन डेल्टावर कंडिशन काय दिलेलं आहे बा, ए मायनस डेल्टा इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ए. म्हणजे काय आहे, इथं एक लाईन दिलेली आहे. तर याच्यामध्ये समजा ए इथं आहे, बरोबर, आणि तुम्हाला हे लेफ्ट हँड लिमिट दिलं आहे, म्हणजे लेफ्ट साईडने एकडे जायचं आहे. बरोबर, मग इथं इकडून लेफ्ट साईडून येणार आहे, म्हणजे हा जो ए आहे त्याच्यापेक्षा लहान व्हॅल्यूज असणार आहेत. बरोबर, मग इथला एक्स घ्यायचा आहे आणि तो ए मायनस डेल्टा इथं कोण, म्हणजे हे डिस्टन्स किती आलं, डेल्टा आलं. डेल्टा काय ग्रेटर दॅन 0. बरोबर,
म्हणजे कमी कमी करत येणार आहे तुम्ही एकडे. ओके, मग इथून एकडे गेलात तर जे यांच्यामधल्या व्हॅल्यूज आहेत त्या एक्सच आहेत. आणि या व्हॅल्यू घेत असताना तुमचा एफ ऑफ एक्सच्या पण व्हॅल्यू चेंज होणार आहे, दिलेलं फंक्शन असेल ते, आणि त्याची व्हॅल्यू कुठे जाणार आहे एलकडे. ओके, आणि हे सर्व लेस दॅन ॲप्सिलॉन. ॲप्सिलॉन कोणतीही एक व्हॅल्यू आहे ती गिवन असेल, बरोबर, गिवन दिलेलं आहे ते. ओके, गिवन ॲप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट मॉड एफ ऑफ एक्स मायनस एल इज लेस दॅन ॲप्सिलॉन फॉर ऑल एक्स विथ ए मायनस डेल्टा इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ए. हे झालं लेफ्ट हँड लिमिट. सेम राईट हँड लिमिटसाठी फक्त याच्यामध्ये चेंज होईल. राईट हँड लिमिटमध्ये इथं काय येईल तर राईट हँड लिमिट म्हणजे इकडून येणार, तर त्याच्यामध्ये ए लहान असणार आहे कोणापेक्षा एक्स, आणि ह्या येणार ए प्लस डेल्टा, बरोबर. इकडे कुठेतरी ए प्लस डेल्टा असेल. फक्त एवढा चेंज होईल आणि त्या फंक्शनला बोलायचं राईट हँड लिमिट. ओके, लेफ्ट हँड लिमिट बघितला, राईट हँड लिमिट बघितला. लेफ्ट हँड लिमिट लिहायचं आहे कसं, आता याच्यावरून लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स या फंक्शनचं आपण लेफ्ट हँड लिमिट घेतलं, ते किती आलं एल आलं. ओके, हे असं लिहायचं, लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल. आता राईट हँड लिमिटसाठी इथं काय होईल, मायनसचा फक्त प्लस होईल. ओके, नेक्स्ट आहे एक्झिस्टन्स ऑफ लिमिट ऑफ ए फंक्शन ॲट अ पॉईंट. एक्झिस्टन्स ऑफ लिमिट ऑफ ए फंक्शन ॲट अ पॉईंट. तर लिमिट एक्झिस्ट कधी होतं, हे पहा, जेव्हा लिमिट एखाद्या फंक्शनचं लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट दोघांच्या व्हॅल्यूज सेम असतील, बरं, तर बोलायचं लिमिट इज एक्झिस्ट. आणि व्हॅल्यू सेम नसतील तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. लिहितो इथं इफ लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स, किती येऊ देत व्हॅल्यू, बरोबर. जर याच्या इक्वल लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस, म्हणजे हे झालं लेफ्ट हँड लिमिट, हे झालं राईट हँड लिमिट. जर हे दोन्ही इक्वल असतील, आणि दोन्ही इक्वल कशाला आहेत, एल आहेत, बरोबर, तर आपण काय बोलतो याच्यावरून, देन लिमिट एक्स टेन्स टू ए. आता इथं प्लस मायनस काही लिहायचं नाही, फक्त एक्स टेन्स टू ए लिहिला, ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल, आणि ते एक्झिस्ट होतं. आणि इथं बोलायचं लिमिट इज एक्झिस्ट अँड इट्स व्हॅल्यू इज एल. एक्झिस्ट आणि त्याची व्हॅल्यू किती एल आहे, म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल. लिमिट असं लिहायचं. आणि जर दोन्ही व्हॅल्यू इक्वल नसतील तर लिमिट इज डज नॉट एक्झिस्ट, बरोबर. दोन्ही व्हॅल्यू इक्वल नसतील तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ओके, आता एक नेक्स्ट पॉईंट, हे सर्व आपण बघतो ते लिमिटचं बेसिक आहे. क्वेश्चन पुढे एक्सरसाइज नंतर आपण सॉल्व करणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त बेसिक पार्ट बघूयात. आता एक लास्ट पॉईंट राहिलेला आहे, अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. हा बघूयात. लिमिट एक्झिस्ट कधी असतात, जेव्हा लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट दोन्ही इक्वल असतील, सेम असतील, तर तेव्हा लिमिट एक्झिस्ट आहे. दोन्ही डिफरंट असतील तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. ओके, आता अल्जेब्रा ऑफ लिमिट्स बघूयात. अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. आपल्याकडे दोन फंक्शन आहेत, समजा दोनपेक्षा जास्त असली तरी चालतील. आपण इथं एक एक्झाम्पल म्हणून दोन फंक्शन घेतलेले आहेत. एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स, ही दोन एक्सची फंक्शन्स आहेत. आर फंक्शन्स ऑफ एक्स सच दॅट, कसे आहेत पहा ती फंक्शन, यांचे लिमिट म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स, हे लिमिट एल दिलेलं आहे, अँड
लिमिट जी ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए हे लिमिट यम दिलेलं आहे. तर देन आता याच्यावरती अल्जेब्रा कसा आहे बा, जर या दोन्ही फंक्शनचे ॲडिशन घेतले आणि त्यांचं लिमिट घेतलं, फर्स्ट लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, तर यांची सेपरेट लिमिट घेता येतात आपल्याला. या दोन्ही ॲडिशनचं लिमिट घेतलं काय, आणि लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स दोन्ही इक्वल असतात, बरोबर. म्हणजे हे किती आलं, यल प्लस यम. आता सबस्ट्रॅक्शनसाठी सेम आहे. जर दोन फंक्शनचं सबस्ट्रॅक्शन केलं आणि त्याचं लिमिट घेतलं तर त्यांचे सेपरेट लिमिट घेऊन सबस्ट्रॅक्शनही करता येईल. ते येईल यल मायनस यम. ओके, तर सेकंड रूल बघूयात. सेकंड आहे, दोन फंक्शन जर प्रोडक्टमध्ये असतील, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स, दोन फंक्शन प्रोडक्टमध्ये असतील तर त्यांचं सेपरेट लिमिट घेऊन त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा. तर येईल लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इंटू लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स, म्हणजेच काय, यल इंटू यम. सेपरेट लिमिट घेतलं आणि नंतर जे लिमिट येतं आहे, ज्या लिमिटच्या व्हॅल्यू असतील त्यांचा प्रोडक्ट केला, दोन्ही व्हॅल्यू सेम असतात. समजा आता आपण तिसरा पॉईंट बघूयात. लिमिट एक्स टेन्स टू 0 के इंटू एफ ऑफ एक्स. के हा एक कॉन्स्टंट नंबर आहे. असं असेल, फंक्शनला जर एखाद्या कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय केलेलं असेल तर याचं लिमिट कसं फाईंड करायचं, हा कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा आणि फंक्शनचं लिमिट घ्यायचं. लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स, म्हणजे हे किती येईल, के इंटू यल. जर फंक्शन रॅशनल फॉर्ममध्ये असतील, एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स या फॉर्ममध्ये असतील तर, आणि त्याचं लिमिट घ्यायचं असेल तर काय करायचं आहे पहा, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स या फॉर्ममध्ये. तर काय करायचं, न्यूमरेटरचं लिमिट सेपरेट घ्यायचं, डिनॉमिनेटरला सेपरेट लिमिट घ्यायचं. लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स अपॉन लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स, आणि यांच्या व्हॅल्यू काय आहेत, यल अपॉन यम. ओके, आणि याच्यामध्ये यम हा नॉन झिरो पाहिजे. जर यम झिरो असेल तर डिफाईन होणार नाही ना, यम नॉन झिरो पाहिजे. तर काही एक सिंपल लिमिट आहेत. पॉलिनॉमियलमध्ये तुम्हाला मी आत्ता सांगितलं की एखादं पॉलिनॉमियल असेल, फक्त पॉलिनॉमियल दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट लिमिटचे जे काय आहे, समजा एक्स टेन्स टू ए असेल तर एक्सच्या जागी ए पुट करायचं. कधी पॉलिनॉमियल असेल तेव्हा. जर कॉन्स्टंट असेल, लिमिट एक्स टेन्स टू ए के, के हा एक कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट असेल तर त्याचं आन्सर हे केच येतं. तोच कॉन्स्टंट, जो कॉन्स्टंट असेल आणि ज्याच्यावरती लिमिट अप्लाय केलं तेच आन्सर असतं याचं. सेकंड, लिमिट एक्स टेन्स टू ए, आणि समजा आपण एक्सचं लिमिट घेतो आहे ॲज एक्स टेन्स टू ए, तर हे लिमिट आपण डायरेक्ट एक्सच्या जागी ए पुट करायचं. जे काय तुमचं लिमिट एक्स टेन्स टू 2 असेल, एक्स टेन्स टू 3 असेल, आपण जनरल ए घेतलेला आहे, ए ठेवला. आता थर्ड, समजा लिमिट
एक्स टेन्स टू ए एक्स रेस टू एन असं आहे, तर याचं लिमिट येतं ए रेस टू एन. ओके. आणि फोर्थ लिमिट एक्स टेन्स टू ए आर्थ रूट ऑफ एक्स असं असेल. कोणताही रूट, स्क्वेअर रूट असू दे, क्यूब रूट असू दे, फोर्थ रूट असू दे, फिफ्थ रूट. आपण इन जनरल आर्थ रूट घेतलं तर याचं लिमिट येतं आर्थ रूट ऑफ ए. काही अवघड नाही, सिम्पल पार्ट. पॉलिनॉमियल असेल ॲज इट इज व्हॅल्यू पुट करायची. ओके. आता पुढे एक थेरम आहे, तो आपण स्टेटमेंट बघणार आहोत आणि त्याच्यावरती जो आपला एक्सरसाइज 7.1 आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तयार करूयात.